आज एक असा प्रश्न देशभर चर्चेत आहे. आई वडील दोघेही IAS अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षण का? हा प्रश्न कोणी सामान्य व्यक्तीने नाही तर थेट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने विचारला आहे. आरक्षणाचा खरा फायदा कोणाला व्हायला हवा? क्रीमी लेअर म्हणजे नक्की काय आणि या संपूर्ण वादामागचं वास्तव काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. सध्या सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेअरच्या मर्यादेबाबत एक महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती B.V. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर चालू आहे. यावेळी कोर्टाने एक मुद्दा ठळकपणे मांडला. आरक्षणाचा उद्देश काय आहे? कोर्टाच्या मते आरक्षणाचा मुख्य हेतू हा खरंच मागास आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. मात्र जर एखाद्या कुटुंबातील आई वडील दोघेही उच्च पदावर म्हणजेच IAS अधिकारी असतील तर त्या कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आधीच मजबूत असते. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना पुन्हा आरक्षणाचा लाभ देणं योग्य आहे का? हा थेट आणि स्पष्ट प्रश्न कोर्टाने उपस्थित केला. कोर्टाने पुढे असंही सांगितलं की जेव्हा पालक उच्च शिक्षण घेऊन मोठ्या सरकारी पदांवर पोहोचतात तेव्हा त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक स्तर आपोआप उंचावतो. म्हणूनच पुढच्या पिढीने वारंवार आरक्षणाचा लाभ घेणं हा योग्य मार्ग नाही असं कोर्टाचं मत आहे. ओबीसी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. क्रीमी लेअर म्हणजे ज्या ओबीसी कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती चांगली आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये. यामध्ये फक्त उत्पन्नच नाही तर पालकांची नोकरी, पद आणि सामाजिक स्थानही महत्वाचं ठरतं. उदाहरणार्थ ग्रुप A आणि काही वेळा ग्रुप B सरकारी अधिकारी यांना क्रीमी लेअर मध्ये ठेवण्यात येतं. याबाबत वकील शशांक रत्नू यांनी कोर्टात सांगितलं की फक्त पगार नाही तर व्यक्तीची प्रशासकीय आणि सामाजिक स्थितीही क्रीमी लेअर ठरवताना विचारात घेतली जाते. या सुनावणीमध्ये EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणावरही चर्चा झाली. कोर्टाने स्पष्ट केले की EWS मध्ये फक्त आर्थिक मागासलेपण असतं पण ओबीसी मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणही असतं. म्हणूनच दोन्हींचे निकष वेगळे ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर आरक्षणाचा समतोल बिघडू शकतो. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी क्रीमी लेअरची मर्यादा आणि नियम पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आरक्षण हा फक्त एक कायदेशीर विषय नाही, तो सामाजिक न्यायाशी जोडलेला मुद्दा आहे. पण बदलत्या काळानुसार त्यामध्ये सुधारणा करणेही तितकंच गरजेचं आहे. तुमचं काय मत आहे? IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण मिळायला हवं का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.